भारताची खरी परिस्थिती जगाला समजावी म्हणून काही क्रांतिकारकांनी सिक्रेट रेडिओ स्टेशनची सुरुवात केली होती. आणि मग यामध्ये सामील झाल्या होत्या उषा मेहता. सिक्रेट रेडिओ स्टेशन मग व्हायचं काय की हे अंडरग्राऊंड व्हायचे, एका रूम मध्ये रेडिओ स्टेशनचा सेटअप बनवायचे आणि रेडिओवरून हे बातम्या द्यायचे की भारतातली कशी परिस्थिती चिघळलेली आहे, गांधीजींना जेलमध्ये टाकलेलं आहे, सगळे मोठे नेते जेलमध्ये आहेत, जनता हताहत झालेली आहे आणि सगळीकडे दंगली सुरू आहेत, जाळपोळ सुरू आहे आणि आता भारतातून ब्रिटिश चालते व्हा अशी भारताची डिमांड आहे. मग व्हायचं काय की जिथून रेडिओचे प्रसारण व्हायचे त्या सिग्नलला ब्रिटनचे अधिकारी पकडायचे आणि मग तिथे छापेमारी करायचे. तोपर्यंत क्रांतिकारी आपली रूम बदलून टाकायचे. सो हे हातातच मिळत नव्हते. असं 14 दिवस चाललं होतं आणि फायनली मग उषा मेहता आणि चंद्रकांत बाबू झवेरी एका रूम मध्ये रेडिओ स्टेशनचं संचालन करत होते आणि दरवाजावर नॉक झालं. उषा मेहतांनी म्हटलं की चंद्रकांत बाबू आपण पकडले गेलो, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. आणि मग फायनली पोलिसांनी दरवाजा तोडला आणि या तिघांनाही अटक करण्यात आली होती. पण 14 दिवसांमध्ये या सिक्रेट रेडिओ स्टेशनमुळे आंतरराष्ट्रीय जगाला भारताची खरी परिस्थिती माहिती पडायला लागली आणि त्यानंतर हे सगळे जे होते हे मुंबईतून कार्यरत होते.